ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरामध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये कमळगठ्ठ्याची माळ ठेवून काही सेवा करत असतो। तर त्या सेवा कधी करायच्यात आणि कशा प्रकारे करायच्यात, काय काय करायच्यात ते मी तुम्हाला सांगणार आहे। ही आहे कमळगठ्ठ्याची माळ। ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असते, म्हणून आपण त्या सेवा रोज घरामध्ये करत असतो। आता कमळगठ्ठ्याची माळ ठेवून लक्ष्मी प्राप्तीची सेवा करणं म्हणजे लक्ष्मी म्हणजे काय? लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नसतो। पैसा तर आपल्याला सेवा केल्यानंतर मिळतो, आपल्या घरामध्ये पैसा येतो, टिकतो, आपल्याला पुरतो आणि भरभराट होते, ही तर गोष्ट आहेच। पण लक्ष्मी म्हणजे आरोग्य, आपलं सौभाग्य हे सुद्धा अखंड राहतं। आपल्याला अखंड आरोग्य आणि अखंड सौभाग्य लाभतं। ही सुद्धा आपण लक्ष्मीची सेवा केल्यानंतर ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला मिळत असतात। त्यामुळे सगळ्यांनी रोज घरामध्ये ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा केलीच पाहिजे, कारण लक्ष्मीसोबत आपल्या घरात धनधान्याची भरभराट होते, आरोग्याची आणि सौभाग्याची सुद्धा भरभराट होत असते आणि ते अखंड टिकून राहत असतं। त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता ही कमळगठ्ठ्याची माळ आपण प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं, नसेल तर तुम्ही ते घ्या, आवर्जून घ्या। स्वामी समर्थ केंद्रामधून श्रीयंत्र मिळतं, ते तुम्ही नक्की घ्या। त्या श्रीयंत्राजवळ ही माळ अशी आपण गोल ठेवतो, म्हणजे श्रीयंत्राच्या आजूबाजूला येईल अशी। श्रीयंत्राचा आकारही छोटाच असतो, सो श्रीयंत्राच्या आजूबाजूला ही माळ आपण अशी गोल ठेवतो, म्हणजे आपण वाहतो ती माळ श्रीयंत्राला। म्हणजे लक्ष्मीला कमळ अतिशय प्रिय असतं। तर कमळ हे फूल इतकं सहजासहजी अवेलेबल होणारं नाही आहे की जे आपण रोज आणून लक्ष्मी मातेला वाहू शकतो आणि तिचा आशीर्वाद घेऊ शकतो, म्हणून त्याच्यावरती उपाय म्हणून ही कमळगठ्ठ्याची माळ तत्सम आहे। ही म्हणजे कमळाच्याच तत्सम ही माळ आहे, तेवढीच म्हणजे किंमत हिला पण आहे, व्हॅल्यू हिला पण आहे। तर ह्या माळेला कमळाच्या लगद्यापासून ही माळ तयार केलेली असते। तर ही माळ ही लक्ष्मीला तितकीच प्रिय असते, म्हणून कमळगठ्ठ्याची माळ वाहून श्रीयंत्राजवळ वाहून आपण त्याच्यावर काही सेवा करत असतो। तर त्या सेवा कोणत्या आहेत? ह्या सेवा रोज करायच्या आहेत। या सेवा घरातल्या महिलांनी केल्या तरी चालेल, महिलांनी केल्या तर अतिशय उत्तम, पण पुरुषांनी केल्या तरीही चालेल, घरातील कोणीही ह्या सेवा करू शकतं। आता ही कमळगठ्ठ्याची माळ जेव्हा आपण श्रीयंत्राजवळ ठेवतो, श्रीयंत्राच्या बाजूला ठेवतो, त्यावेळेस याच्यावर आपल्याला काय काय सेवा करायच्या त्या मी तुम्हाला सांगते। आपल्याला त्याच्यावरती लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्र, नंतर एक वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळा किंवा 16 वेळा श्रीसूक्त। म्हणजे 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम, पण अगदी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरीही चालेल, म्हणून मी एक वेळा सांगते। व्हिडिओ सेवा पुन्हा एकदा ऐका। एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक माळ विष्णू गायत्री मंत्र, एक माळ कुबेर मंत्र, एक वेळा किंवा 11 वेळा, म्हणजे 11 वेळा म्हणाला तर अतिशय उत्तम, 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 16 वेळा श्रीसूक्त, अशा सेवा तुम्ही म्हणजे तुळशीची माळ हातात घेऊन ते माळ करून ही कमळगठ्ठ्याची माळ तुम्ही श्रीयंत्राजवळ ठेवून हे सेवा करायच्या आहेत। तर या सगळ्या सेवा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायच्या आहेत। ही सेवा आपण जेव्हा रोज घरात करतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते। अखंड लक्ष्मी पैशांच्या स्वरूपात, धनधान्याच्या स्वरूपात समृद्धी येते आणि आपलं आरोग्य आणि आपलं सौभाग्य हे अखंड राहत असतं। इतका आशीर्वाद आपल्याला माता लक्ष्मी भरभरून देत असते, म्हणून या सेवा रोज घरामध्ये सगळ्यांनी करायच्यात। आणि कमळगठ्ठ्याची माळ घरामध्ये किंवा श्रीयंत्रासोबत ठेवायला विसरू नका, कारण हा लक्ष्मीचा अतिशय प्रिय वस्तू आहे जी आपण लक्ष्मीला वाहतो। जसं आपण लक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावर कुंकू वाहतो, तसंच आपण ही माळही फुलासारखी त्यावर वाहत असतो किंवा ठेवत असतो। हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून अगदी अखंड आशीर्वाद आपल्याला लक्ष्मीचा भेटण्यासाठी रोज आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या ही सेवा नक्की करा।
श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसूक्ताचा अभिषेक करू शकता. तसंच ही माळ ठेवूनही तुम्ही दुसरी माळ हातात घेऊन या सगळ्या मंत्रांचा जप आणि श्रीसूक्ताचं पठण आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. ही सगळी सेवा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्येही सांगेल, काय काय करायचं, काय काय वाचायचं, किती वेळा वाचायचं. तर ही सेवा तुम्हीही करा, तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा, कारण ही खूप म्हणजे खूप प्रभावी अशी लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे. याचा अनुभव माझ्यासारख्या खूप स्वामी भक्तांनी आणि सेवेकरांनी घेतलेला आहे. तर ही सेवा तुम्हीही करा आणि इतरांनाही सांगा, अनुभव घ्या आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन सेवेमध्ये, नवीन सेवेसहित आणि नवीन माहितीसहित. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.